नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रुपाली केलिंगे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले. आज मी तुम्हाला सुवर्णबिंदू प्राशनाबद्दलची थोडक्यात माहिती सांगत आहे. आपण बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, ऐकलं असेल की अमुक एका दिवशी क्लिनिकमध्ये सुवर्णबिंदू प्राशनाचा कॅम्प घेतला जातो आणि तिथे मुलांना ते औषध दिलं जातं. पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की सुवर्णबिंदू प्राशन म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये कुठली औषधं असतात. तर त्याचीच माहिती मी आज तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याच आयुर्वेदामध्ये महर्षी काश्यप यांनी काश्यप संहितेमध्ये सांगितलेलं आहे की सुवर्णबिंदू प्राशन एक उत्तम लसीकरणाचा मार्ग आहे. ते एक उत्तम लसीकरण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया लसीकरण म्हणजे काय. तर लसीकरण म्हणजे वॅक्सिन्स. बाळ जन्मल्यानंतर त्याच्या वाढीच्या विशिष्ट टप्प्यांमध्ये आपण जे त्यांना वॅक्सिन्स देतो, जे लसीकरण करतो, ते एका ठराविक आजारांपासून त्या मुलाला प्रोटेक्शन देतात किंवा त्यांचं संरक्षण करतात. तोच सेम पॅटर्न इथे आहे की महर्षी काश्यप यांनी सांगितलेलं आहे की सुवर्णबिंदू प्राशन एक उत्तम लसीकरण आहे. जेव्हा आपण मॉडर्न वॅक्सिन्स त्यांना देतो त्याच्या आधी आयुर्वेदिक लसीकरणाचा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये षोडश संस्कार सांगितले गेलेले आहेत आणि त्या षोडश संस्कारांपैकी सुवर्णबिंदू प्राशन हे जातकर्म संस्कार आहे. तर सुवर्णबिंदू प्राशन म्हणजे नेमकं काय ते आता आपण बघूया. सुवर्णबिंदू प्राशन संस्कारामध्ये जे औषध दिलं जातं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोनं, ते सुवर्ण भस्म ज्याला आपण म्हणतो. त्याचं भस्म म्हणजे त्याची ॲश वापरली जाते. त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं असतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, वचा, अश्वगंधा, यष्टीमधून त्या सगळ्या औषधांमधून मध आणि सुवर्णभस्म याच्या मिश्रणातून सुवर्णबिंदू प्राशन त्यामध्ये देण्यात येणारं जे औषध आहे ते तयार केलं जातं. आता आपण बघूया सुवर्णबिंदू प्राशनाचे फायदे. सुवर्ण प्राशनम हे येतात मेधाग्नी बलवर्धनम, आयुष्यम मंगलम पुण्यम, वृषम वर्णम ग्रहापहम. म्हणजे काय, तर सुवर्णबिंदू प्राशनामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी. जी इम्युनिटी लहान मुलांमध्ये खूप कमी असते. एन्व्हायरमेंटल चेंजेस झाले, बाहेरचं काही खाण्यात आलं किंवा दूषित पाणी पिलं गेलं तर ती मुलं वरचेवर आजारी पडतात. तर सगळ्यात महत्त्वाचं सुवर्णबिंदू प्राशन किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या औषधांमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ते बाळ वरचेवर आजारी पडण्यापासून ते मुलाचं प्रोटेक्शन केलं जातं आणि मग बाळ वरचेवर आजारी नाही पडलं तर त्याची शारीरिक ग्रोथ ही चांगली होत असते. त्याच्यानंतर आयुष्यवर्धन म्हणजे जे बाळ सुवर्णबिंदू प्राशनाचं औषध पितं त्याचं आयुष्य देखील चांगलं वाढतं. तर पुन्हा महर्षी काश्यपाने सांगितलं की मेधाग्नी बलवर्धन. मेधाग्निवर्धन, मेधा, अग्नी आणि बलवर्धन. मेधा म्हणजे आपण सुवर्णबिंदू प्राशनामध्ये जी औषधं वापरतोय त्याच्यामध्ये ब्राह्मी आणि शंखपुष्पी हे दोन्ही औषधं मेथड ड्रग्ज आहेत. मेथड ड्रग्ज म्हणजे ब्रेन बूस्टर्स, जे आपल्या ब्रेनची कपॅसिटी वाढवतो, त्याला म्हणतो आपण मेधा. त्यामुळं मेधा वाढवतात. म्हणजे काय वाढवतात, स्मरणशक्ती वाढवतात, आकलनशक्ती वाढवतात. त्याच्यानंतर अग्निवर्धन. सुवर्णप्राशन हे अग्निवर्धन म्हणून काम करतं. अग्निवर्धन म्हणजे बाळाची भूक वाढवते. त्याच्यानंतर बलवर्धन म्हणजे बाळाची जी शारीरिक क्षमता आहे, शारीरिक शक्ती जी आहे ती वाढवतं. त्याच्यानंतर आयुष्य मंगलम पुण्यम. सुवर्णबिंदू प्राशन घेतलेल्या बाळाचं आयुष्य वाढतं, ते एक पुण्यकारक बनतं. त्याच्यानंतर ते वृक्ष म्हणून ऍक्ट केलं जातं आणि ग्रहापहम ज्याला आपण म्हणतो म्हणजे दुष्ट आत्मा किंवा सूक्ष्म जीवाणू जे असतात त्याच्यापासून त्या बाळाचं रक्षण केलं जातं. एखादं बाळ जर 6 महिने कंटिन्यूअस एखाद्या बाळाला जर तुम्ही सुवर्णबिंदू प्राशन देत असाल तर ते बाळ श्रुतधर बनतं, म्हणजे एक पाठी बनतं. त्या बाळाने वाचल्या त्याच्या डोक्यात ते राहतं, त्याला आपण श्रुतधर म्हणतो. त्यामुळे बाळाला त्याचा नक्कीच फायदा होतो. तर सुवर्णबिंदू प्राशन हे कुणाला द्यावे, तर जन्मलेल्या बाळापासून म्हणजे 0 वयापासून 16 वर्षाच्या वयोगटातील सर्व मुलांना आपण सुवर्णबिंदू प्राशन हे देऊ शकतो. सुवर्णबिंदू प्राशन जर तुम्ही दररोज देत असाल तर खूपच उत्तम आहे. पण जर तुम्हाला दररोज देणं शक्य नसेल तर महिन्यातून एकदा म्हणजे पुष्य नक्षत्रा दिवशी आपण सुवर्णबिंदू प्राशन आपल्या मुलांना देऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुवर्णबिंदू प्राशन हे पुष्य नक्षत्रा दिवशीच का द्यावे. तर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार, भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत आणि त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात शुभ मानलं जाणारं नक्षत्र जे आहे ते आहे पुष्य नक्षत्र. पुष्य ह्याचाच अर्थ आहे की पोषण. जो नक्षत्र, जो पिरियड पोषण देतो, आपल्या मुलाचं जो पोषण करतो. आणि या पुष्य नक्षत्रा दिवशी जर सुवर्णबिंदू प्राशन हे औषध तुम्ही आपल्या मुलांना पाजत असाल
तर त्या औषधामध्ये जे सुवर्णाचे क्वालिटीज आहेत, गुणधर्म आहेत, ते आयुर्वेदिक औषधांचे जे गुणधर्म आहेत ते कित्येक पटींनी वाढतात जर आपण ते बाळाला औषध सुवर्णबिंदू प्राशन हे औषध जर पुष्य नक्षत्रा दिवशी